नमस्कार मित्रांनो, मी योगेश आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत हनुमानगडच्या ट्रेकला। फुकेरी या गावात असलेला हनुमानगड तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर हनुमानगड हा कुठे लोकेट आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला एक छोटासा ऐतिहासिक किल्ला आहे। तर आज आपण तिकडे जाणार आहोत आणि हनुमानगड एक्सप्लोर करणार आहोत। तर माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र प्रथमेश। तर मी आता सरळ जाणार आहे सावंतवाडीला आणि त्याला पिकअप करून आम्ही निघणार आहोत हनुमानगडच्या दिशेने। तर मित्रांनो, आज सांगायचं एवढं आहे म्हणजे की मी पहिल्यांदा असं काहीतरी रिसर्च वगैरे हिस्ट्री वगैरे जाणून घेऊन ब्लॉग शूट करणार आहे। तर मी असं होप करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि जर आवडल्यास कोणता पार्ट आवडत नाही, कोणता पार्ट आवडला हे नक्की कमेंट करून सांगा। ह्याच व्हिडिओ तसं नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगा। तुमच्या चांगल्या कमेंट्सने काय होतं, मला एक मोटिवेशन मिळतं नवीन काहीतरी करायचं, नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायचं आणि ते कशा पद्धतीने करायचं याचं मोटिवेशन मला भेटतं। आणि तुम्ही माझं जिथे चुकतं ते पण मला सांगत जा, कारण त्यातून पण मला काहीतरी शिकायला भेटतं। कारण जिथे मी चुकतोय तिथे ते जर तुम्हाला सांगितलं तर ते मी सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि ते नेक्स्ट टाईम माझ्याकडून ते होणार नाही याचा मी प्रयत्न करेन। तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे चांगलं वाटतं, जे वाईट वाटतं ते सगळं खाली कमेंट करून सांगत जा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे कदाचित, मी असं होप करतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की मजा येणार आहे। आपल्या सोबत राहा शेवटपर्यंत। तर मित्रांनो, मी निघालो सावंतवाडीच्या दिशेने। आवाज थोडासा वेगळा वाटत असेल कारण थोडासा आपला घसा खराब आहे त्यामुळे। आणि बघू आता सावंतवाडीला जाऊन मी प्रथमेशला पिकअप करेन आणि त्यानंतर आम्ही जाऊ फुकेरीला। तर सध्या हा रोड आहे दोडा मार्गला जाणारा, त्याची सध्या कंडिशन काहीशी अशी आहे ह्या रोडची। पावसाने एक चांगलं केलं आहे, म्हणजे मगापासून पाऊस लागत होता, मी बाहेर पडायच्या आधी 10 मिनटं पाऊस थांबला, सो ते एक चांगलं झालं। त्यामुळे आपल्याला मोठं लोक करायला मिळाला, नाहीतर मोठं लोक आपल्याला करायला भेटला नसता। तर मित्रांनो, पोचलो आहे मी सावंतवाडीमध्ये। 2-3 छोटी कामं आहेत ती करणार आणि मग प्रथमेशला कॉल करून त्याला बोलवणार, मग आपण निघू। तर मित्रांनो, माझ्यासोबत आला आहे आता प्रथमेश आणि आम्ही निघालो आहे सरळ गडाच्या दिशेने। आणि ओल्ड मुंबई तुम्हाला जर यायचं असेल तर सावंतवाडीतून ओल्ड मुंबई गोवा हायवे घ्यायचा, हा जुना छोटा हायवे। आणि त्यानंतर हा आहे आपला हे माझगाव आलं, त्यानंतर माझगाव आल्यावर सरळ आतमध्येच मग तर आतमध्ये लेफ्टला घ्यायचं। आणि त्यानंतर आता आपला नॅव्हिगेटर आहे प्रथमेश, तर तो आपल्याला सांगेल सगळं। मित्रांनो, आम्ही आता आलो आहे चराट्याच्या पुढे आलो आहे आणि हा आहे ओटवणा घाट। माझ्यासोबत आहे प्रथमेश, हा आपला नॅव्हिगेटर आहे। तर प्रथमेश सांग, म्हणजे आता पुढून आपण कसं जाणार आहोत, किती वेळ वगैरे लागणार? इकडून माझगाव नाल्याकडून सरळ आलात ती सरळ येत राहायचं, तसं मग तुम्हाला हा ओटवण्याचा घाट सुरू होतो 5 मिनिटांनी सुरू होतो हा घाट। तसंच मग ओटवण्याचा घाट सरळ काढत गेल्यावर की मग पुढे सरळ गेल्यावर आम्ही तुम्हाला पुढे आता डायरेक्शन सांगतो। आता चालेल, आता पुढे जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो। आता जातो आम्ही पुढे, पाऊस पण येतो त्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही, सरळ गाड्याच्या खाली जातो आणि तुम्हाला मग सांगतो। तर मित्रांनो, आता आम्ही आहोत हनुमानगडाच्या पायथ्याशी। आता गाडी आम्ही खाली लावली आहे, बाईक खाली गेली आहे आणि आता आम्ही इकडून ट्रेक करून वर जाणार आहोत। जास्त किती वेळाचा ट्रेक आहे तरी अर्धा तास, अर्धा पाऊण तासाचा ट्रेक आहे। मग डायरेक्ट तुम्हाला वर भेटू आम्ही आता, कारण आमच्याकडे टाइम पण कमी आहे, कारण आत्ता दीड वाजता दुपारचे
आम्ही जेवायच्या आधी वगैरे निघालो, सो लवकर वर जाऊन लवकर खाली येणार आहे. चला. गड चढून फक्त आता आपण त्याला 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि प्रथमेश तर चढतोय, त्याला सवय आहे. माझी पाटली लॉकडाऊनच्या नंतर मी पहिल्यांदा बाहेर पडतोय एवढ्याला, असं म्हणजे डोंगरावर वगैरे. त्या दिवशी गेलेलो टेंट लावायला, त्या ब्लॉकमध्ये पण मला एवढं काय जमायला झालेलं आहे, पण आज खूप जमायला होतं आहे. कसं काय माहीत नाही. आंबोलीमध्येच बसलो आहे, पाणी वगैरे पिणार, त्यानंतर पुढे रस्ता सुरू करणार आपला. आपण हनुमानगडावर पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला म्हटलं हार्डकोर ट्रेक नसणार आहे, पण माझ्यासाठी तो हार्डकोर होता. प्रथमेश आरामात चढलाय, माझ्यासाठी खूप हार्डकोर होता, कारण लॉकडाऊन नंतर मी पहिल्यांदाच एवढा चढलोय, त्यामुळे जरा युज टू नव्हतो, त्यामुळे दम लागायला लागला खूप. तर ते जाऊ दे. तर आपल्या मागे बघताय तो आहे दिंडी दरवाजा. तर हा दरवाजा सध्या आता दुरावस्थित आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता हा एक पुरावा आहे, हा म्हणजे हा गड किती प्राचीन असावा याचा. तर अजून पुढे गड आहे खूप एक्सप्लोर करायचा, तर निघूया आता. तर मित्रांनो आता आपण आहोत हनुमानगडाच्या टॉपवर आणि वर येऊन इकडे आम्ही बसलो आहे. आणि या गडाचा इतिहास असा मोठासा काही नाही आहे, छोटासा इतिहास आहे. तर आणि मी जे इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच्यात थोडंसं 19-20 असू शकतं, तर सो सांभाळून घ्या थोडंसं. जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती काय हवी असेल तर तुम्ही विकिपीडिया किंवा गुगलवर सर्च करू शकता. तर मित्रांनो या गडाचा इतिहास असा आहे की सावंतवाडीचे फोंड सावंत यांनी हा गड पोर्तुगीज आणि कर्वीकरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी बांधला होता. त्यानंतर 1838मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी सावंतवाडीवर कब्जा केला तेव्हा हा गड त्यांनी आपल्या ताब्यात घेतला ब्रिटिशांनी. त्यानंतर आत्मचौकेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गड ब्रिटिशांकडून लढून पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा त्यांच्यातल्या अंतर्गत कटांमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यामुळे हा गड पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. एवढा त्याचा इतिहास मला माहीत आहे. तर मित्रांनो इकडून हनुमानगडावरून पूर्ण फुकेरी विलेजचा पूर्णपणे व्ह्यू दिसतोय. हा बघा, हे पूर्ण फुकेरी विलेज आहे. मित्रांनो वरून आम्ही गाडा किल्ल्यावरून आता खाली आलेलो आहे आणि खाली येताना आमच्यासोबत आम्ही पाहुणे आणलेले आहेत. हा बघा पाहुणा, याने माझं येईपर्यंत ओ पॉझिटिव्ह रक्त एवढं पिल्लं आहे ना, खूप दष्टपुष्ट झाला आहे तो. आणि प्रथमेश तर ओ निगेटिव्ह गेला आणि ते तर 4 जणांनी पिलंय. ट्रेक भारी पडलाय. तर मित्रांनो प्रथमेशला मी घरी सोडलेलं आहे. चल थँक्यू. चल पुन्हा भेटू मग कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. प्रथमेश आपल्यासोबत असणार आहे आता कायम. तर आता मित्रांनो मी जाणार आहे सरळ घरी माझ्या. तर चला निघूया आपण. माझं ट्रायपॉड. चला आजचा ट्रेक संपवून मी जे निघालो आहे घरी. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा आमचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला. तर तुम्हाला कोणता पार्ट आवडला नाही हे सगळं कमेंट करून सांगा. आणि आजचा ट्रेक थोडासा ॲडव्हेंचरस झाला. ॲडव्हेंचरस का तर पावसामुळे. कारण पाऊस आम्ही जेव्हा गडावर चढत होतो तेव्हा पाऊस कंटिन्युअसली लागत होता. जेव्हा उतरत होतो तेव्हा पण कंटिन्युअसली लागत होता. पण जेव्हा आम्ही वर शूट करत होतो तेव्हा पाऊस थोडासा वेळासाठी थांबलेला. त्यामुळे थोडंसं चांगलं झालं. थोडंफार शूट करायला भेटलं त्या 5-10 मिनिटांमध्ये. त्यानंतर उतरताना पण पाऊस कंटिन्युअसली लागत होता. आणि त्यानंतर मी 2दा घसरून पडलो उतरताना. आणि त्यानंतर आम्हाला प्रथमेशला आणि मला ती कानिटं लागली. त्यामुळे आमच्यासाठी तर ही ट्रिप ॲडव्हेंचरस झालेली आहे. तर तुम्ही सांगा कमेंट करून तुम्हाला कशी वाटली. आणि भेटूच पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.